मी म्हणले आता की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आजच्या सकाळच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आलेली आहे, तुम्ही म्हणताय. त्यामुळे मी त्याची चर्चाही झाली आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिणार आहे की एकाच सरकारचे दोन भाग, कॉर्पोरेशन आणि इरिगेशन, तेच कोर्टात आहेत. मॅटर इज सब ज्युडिस. त्याच्यामुळे अरे पक्षाचा विषय नाही, हा प्रशासनाचा विषय आहे. त्याच्यामुळे पक्ष कुठले असले तरी प्रशासन पण तेच आहे ना. तर प्रशासनाने एकामेकाला लढवण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला बोलून घ्या, इरिगेशन खात्याला तातडीने बोलून घेऊ, त्याच्यातून मार्ग काढावा. त्याचा एक सेपरेट मीटिंग घेऊन रिव्ह्यू घेणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. 4 वर्टिकल्सचे आम्ही सांगितलं त्यांना, पाणी, कचरा, ट्रॅफिक आणि प्रदूषण. हे 4 वर्टिकल्सच्या वेगवेगळ्या मीटिंग होईल. कारण का खडकवासल्यामध्ये अनेक ठिकाणी इलिगल गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळे त्या एरियाच्या लोकांचं म्हणणं आहे की प्रचंड प्रदूषण, एअर क्वालिटी तिथे वाढत खराब होत चालली. तर त्याच्यातही लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली आहे. आता मी त्यांनी जी 2-3 दिल्लीतली कामं सांगितली आहेत ती मी दिल्लीत फॉलोअप करून एप्रिल महिन्यात आम्ही याचा परत फॉलोअप करू. आंदोलन झालं काँग्रेसच्या विरोधामध्ये, त्याचा स्टेटस ते इरिगेशन खात्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणूनच या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना इंटरव्हेन्शन करावं लागेल. रविवारी इथं आंदोलन झालं काँग्रेसच्या विरोधात भाजपने. या आंदोलनामध्ये पुण्याचे महापौर हे सुद्धा सहभागी झालेले होते. त्यांनी सुद्धा घोषणाबाजी दिली. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा आंदोलनात सहभागी होणं तुम्हाला काय वाटतं, योग्य की अयोग्य? जी घटना झाली पुण्यात ती खूप दुर्दैवी आणि आपल्या सुसंस्कृत पुण्याला आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला मला जरा आश्चर्य वाटलं खरं ती बघून. आंदोलन करायचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे कोणीही करावं याच्याबद्दल माझं काही मत नाही, पण ते शांततेच्या मार्गाने झालंच पाहिजे. आणि शांतता, कारण आपण सगळे जबाबदार, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांची सेवा करण्यासाठी आहे. लोकप्रतिनिधींनी आंदोलन हे केलंच पाहिजे. कुठल्या बाजूनी काय तुमचा कुठली विचारधारा हा प्रश्न नाही, हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आंबेडकर साहेबांनी. पण त्याचबरोबर शांततेच्याच मार्गाने झाला पाहिजे, हेही आपल्या संविधानात झालंय. त्यामुळे ती जी कटुता आज येते ही कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी घातक. मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असतात. आधी पीएमसी संपू आणि राहिला पुण्याचे विषय. एक मुलगी आपल्या आईसोबत त्यानंतर हा सगळा प्रकार आहे. पण त्याला आता जातीय रंग दिला जातोय. घटनेबद्दल तुम्ही अपडेट घेतले का? काय नेमका प्रकार आहे? माझ्या एसपीशी बोलणं झालेलं आहे आणि तिथल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि स्थानिक आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की शांतता झालीच पाहिजे, इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे, कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण ज्या अफवा असतील, खरं खोटं माहिती नाही, माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या एसपींना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं, म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे. मागेही आपल्याला आठवत असेल आणि मी जाहीरपणे अनेक वेळा बोलले की मी राहुल फुलांचेही आभार मानते. कारण का दौंडमध्ये जेव्हा अशी परिस्थिती झाली असेल तुम्हाला, मी राहुल फुलांना फोन केला आणि राहुल फुलांनी मी एकत्र मिळून आमचे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून दौंडसाठी आम्ही दोघांनी लोकप्रतिनिधी म्हणून एकामेकाला साथ दिली आणि तिथे दौंडला गडबड झाली नाही. इंदापूरला भरणे मामा आहेत लागूनच, म्हणजे भरणे मामा, राहुल, हर्षवर्धन भाऊ, तो सगळा तुम्हाला माहिती आहे भिगवणचा एरिया म्हणजे दौंड आणि इंदापूर अगदी खेटून आहे आणि अतिशय शांततेत. आणि तिथून पुढे नगर लागतं लगेच. त्यामुळे तो खूप एक महत्वाची पॉइंट आहे जिथे सगळे एकत्र भेटतात. पण तिथे माझी विनंती राहील एसपींना की आपण सगळ्यांनी मिळून, आणि माझी प्रेसलाही विनंती आहे, आपण सगळ्यांनीच या बाबतीत तुम्ही रिपोर्टिंग केलं, त्या कुटुंबाला न्याय मिळतो. अनेक वेळा तुमच्या अग्रेसिव्ह रिपोर्टिंग मध्ये चांगली गोष्ट आहे, पण जर माननीय आपल्या एसपींनी जर याचं एक क्लिअर स्टेटमेंट आणि स्टॅटस केला तर हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधले जे निरोप आणि कन्फ्युजन होतं ना, त्याच्यातून हा विषय वाढणार नाही याची खबरदारी, आणि जे काय होईल ते शांततेच्या मार्गाने. आमदार तिथे जातात बाहेरच्या जिल्ह्यातले आणि तिथं वरच्या 2-3 लोकांना नकोय, मला नाही माहिती बाबा.
आम्ही सगळे एकत्र लढलो. आम्ही ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण करतो. आम्ही फक्त आम्हाच्या पत्रात काय मिळेल याच्यासाठी राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. आम्ही सेवक आहोत या देशाचे, या राज्याचे, या मतदारसंघाचे. आमच्या मतदारसंघात एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी आम्हाला साथ दिली, निवडून दिली. आमची नैतिक जबाबदारी आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे. या गोष्टी साईडला होत राहतील. आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आमच्या भागाचा विकास व्हावा, लोकांची कामं व्हावी, त्यांच्या सुखदुःखात आम्ही राहावं आणि त्यांना न्याय मिळून द्यावा. हे आम्ही पारदर्शकपणे अजितदादांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आम्ही बहिणीच्या परवानगीने सुरू होती असे आज रोहितदादा बोलले. तर रोहित तुम्हाला काय काय बोललं मी त्याची प्रेस नाही पाहिली, पण आता जर तो तुम्हाला म्हणला असेल तर अर्थातच त्याच्यात तथ्य असणार ना. नाही, अजितदादांच्या अपघाताबाबत 100% हा घातपात आहे असं रोहित पवारांना वाटतंय. तुम्हाला देखील तसं वाटतंय? त्याच्यामुळेच आम्ही इन्क्वायरी आणि डेटा मागतोय तुम्हाला ना. वाटतंय का? शंका आहे इन्क्वायरी तुमच्या मनात? म्हणजे अशा गोष्टी आता दररोज काहीतरी नवीन बातमी बाहेर येत आहे, नवीन माहिती बाहेर येते. त्याच्यामुळे आता प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनात व्हायला लागलेत ना. नाही, पण पवार साहेब अपघात झाल्यानंतर म्हणाले होते की हा अपघात आहे याचं राजकारण सुरू नका. राजकारण करायचंच नाही आपल्याला. आमच्या घरातला ममता कर्ता पुरुष गेलाय. बॅनर्जी आमचं राजकारण करू कोणाचंच कोणी करू नये. हा राजकारणाचा विषयच नाही. नाही, पुन्हा एकदा सुरू होणे असं वाटते. पण एक म्हणजे वारंवार अशा बातम्या येते की त्यांचे काही आमदार तुमच्या देखील संपर्कात आहेत. साहेबांची तर तब्येत खराब आहे, तुमच्या संपर्कात आहेत त्यांचे काही आमदार? कसं आहे, अहो तुम्ही विसरताय, आम्ही सगळेच इमोशनली पहिली माणुसकी हो, माणुसकी राहिली का नाही या देशात किंवा या जगात किंवा या समाजात. या गोष्टी होत राहतील, पण माणुसकी राहिली की नाही. आमच्या घरातला